मध्य प्रदेशातलं इंदूर एका घटनेमुळे चांगलंच हादरलंय। तब्बल 24 तृतीयपंथीयांनी एकत्रित विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। काहींची प्रकृती चिंताजनक आहे। 2 गटातील वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे। 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। मात्र तृतीयपंथीयांच्या आक्रोशानं संपूर्ण इंदूर शहर चांगलंच हादरून गेलं होतं। नेमकं काय घडलं इंदूरमध्ये पाहूयात। हा आक्रोश आहे इंदूरमधील तृतीयपंथीयांचा। 2 गटातील वादातून 24 तृतीयपंथीयांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या घटनेनंतर इंदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। इंदूरच्या नंदलालपुरा परिसरात तृतीयपंथीयांच्या 2 गटातील वादातून एका गटातील 24 तृतीयपंथीयांनी एकाच वेळी विष प्राशन केलाय। त्यातील 4घांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। 2 माध्यम प्रतिनिधींवर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप झाल्यानंतर काही तासातच ही धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना तातडीनं MY रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि दिलेल्या तक्रारीनुसार 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। गेल्या काही महिन्यांपासून पायल गुरु आणि सीमा गुरु यांच्यामध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता। त्यामुळे दोन्ही गटात अनेकदा वादही झाला। प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पुढे या प्रकरणात SITनं देखील मौन बाळगलं। मंगळवारी एका तृतीयपंथीयानं 2 पत्रकारांविरोधात तक्रार दाखल केली। त्यानुसार पंढरीनाथ पोलिसांनी 2 आरोपींविरोधात बलात्कार, हल्ला करणं आणि धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। तृतीयपंथीय व्यक्तीनं तक्रारीत नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। तिच्या डेऱ्याच्या गुरुविरुद्ध 31 मे 2025 रोजी FIR दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 12 जून रोजी आरोपी पंकज जैन त्याचा साथीदार अक्षयसह डेऱ्यात आला। पंकजने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला, नकार दिला तर समुदायाची बदनामी करण्याची आणि पोलीस चकमकीत ठार मारण्याची धमकीही दिली। इतकंच नाही तर पंकजनं तिला पहिल्या मजल्यावर नेलं, जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवले आणि तिच्यावर हल्ला केला। याबाबत कुठेही वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली। 1-1.5 घंटे पहले हमको सूचना मिलती है नंदलालपुरा यहाँ पे किन्नरों का मकान वगैरह है, वहाँ पे कुछ हंगामा वगैरह हो रहा है, कुछ स्थिति बिगड़ रही करके। उसके बाद हमारा सीनियर अधिकारी लोग ACP सराफा और एडिशनल DCP जोन 4 वहाँ पे तत्काल मौके पे पहुँच जाते हैं। वहाँ पे ये पता चल जाता है कुछ किन्नर लोगों ने कुछ अज्ञात वस्तु को सेवन किया, उसके वजह से कुछ लोग अस्वस्थ हो रहे करके। उसके बाद तुरंत हम लोगों ने एम्बुलेंस वगैरह को बुलवाया और एम्बुलेंस को बुलवा के लगभग टोटल 24 लोगों को हम लोगों ने नियर बाई MIH अस्पताल था यहाँ पे पहुँचाया। अभी उनका ट्रीटमेंट चल रहा है। सभी 24 लोगों का स्थिति अभी स्टेबल कंडीशन में। अभी बाकी अभी हम लोग उनसे बात करने का स्थिति में नहीं है। उनका एक बार तबीयत उनका ठीक हो जाएगा, उसके बाद उनका स्टेटमेंट वगैरह लिया जाएगा। इतकंच नाही तर तृतीयपंथीयांच्या 2 गटात मालमत्तेचाही वाद सुरू आहे। पायल आणि सीमा यांच्या गटामध्ये गुरुच्या सिंहासनावरून अनेकदा संघर्षही झालाय। पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी SITची स्थापनाही करण्यात आली आहे। पण 3 महिने उलटूनही SITचे हात अजूनही रिकामेच आहेत। अशावेळी 24 तृतीयपंथीयांनी फिनाईल घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं इंदूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।